Hello everyone. In lecture, previous video, we have studied syllabus topic 5.6 prepare questionnaire for energy audit projects. एनर्जी ऑडिट प्रोजेक्टसाठी क्वेश्चनर्स प्रिपेअर करायचे आहेत, प्रश्नावली तयार करायच्या होत्या. त्या कोणत्या पद्धतीने तयार करायच्या हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. जसं की डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन घटक ए होता, घटक बी प्रोडक्ट वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी, घटक सी इनपुट रिसोर्सेस कोणकोणते असायला पाहिजेत, कोणकोणते आहेत यांचे सर्वांचे डिटेल्स आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. डी घटकामध्ये सम ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ प्रोसेसचे काही रिक्वायरमेंट आहेत का, या सर्व गोष्टी प्रोजेक्ट प्लॅनबद्दलच्या सर्व गोष्टी डिटेल्समध्ये आपण घटक वाईज माहीत करून घेतल्या होत्या, किंवा त्यांना कशा पद्धतीने टॅब्लेटच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग इलेक्ट्रिकल युजफुलनेस असेल, थर्मल युजफुलनेस असेल, ओके, अशा सर्व गोष्टी आपण, किंवा मॅनेजमेंट सिस्टम असेल, ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी क्रिएशन असेल, मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहिल्या आहेत. जाता जाता आपण सिलेबस टॉपिक 5.7 एनर्जी फ्लो डायग्राम, त्यालाच आपण सॅन्की डायग्रामसुद्धा म्हणतो, तो सुद्धा आपण पाहिला होता. नाव इन दिस व्हिडिओ आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.8 एनर्जी ऑडिट प्रोसिजर हा टॉपिक कव्हर करणार आहोत. सिलेबस टॉपिक 5.8 एनर्जी ऑडिट प्रोसिजर, ऊर्जेच्या तपासणीच्या प्रोसिजर पद्धती. इन एनर्जी ऑडिट प्रोसिजर ऑडिटर ऑब्झर्व, जो तपासणीस आहे तो ऑब्झर्व करतो द पॅटर्न ऑफ एनर्जी युजेस, ऊर्जाच्या वापराचे नमुने तो काय करतो, ऑब्झर्व करतो इन द फॅसिलिटी. ओके, practically implementable energy saving measures which will prove cost effective is suggested. ओके, practically implementable म्हणजे प्रत्यक्षात जो अंमलबजावणी योग्य आहे, एनर्जी सेव्हिंग मेजर्स म्हणजे उपाय, ठीक आहे, ऊर्जा बचतीचा जो काय उपाय आहे, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेबल अंमलबजावणी करता येईल का, विच विल प्रूव्ह, जो की तो सिद्ध करेल, कॉस्ट इफेक्टिव्ह इज सजेस्टेड. ओके, म्हणजेच कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे किमतीच्या परिणामात्मक आहे तो सुचवेल. इट नॉट ओनली रिड्युसेस एनर्जी यूज अँड लोअर्स ऑपरेटिंग कॉस्ट. ओके, तो फक्त एनर्जी यूजच रिड्यूस करणार नाही आहे, तर लोअर्स ऑपरेटिंग कॉस्ट जे आहे तो लोअर्स करेल. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ ऑडिट्स. सामान्यतः इथे 2 प्रकारचे तपासणी आहेत, ऑडिट्स आहेत, लेखापरीक्षा आहेत, बाय विच, ज्याच्याने एनर्जी सेव्हिंग पोटेन्शियल कॅन बी आयडेंटिफाईड. एनर्जी सेव्हिंग जास्त प्रमाणात कुठे होऊ शकते हे आयडेंटिफाईड करता येऊ शकते. टाइप्स ऑफ एनर्जी ऑडिट, वॉक थ्रू ऑडिट, त्यालाच आपण सिंपल ऑडिटसुद्धा म्हणतो. डिटेल्ड ऑडिट, दुसऱ्या नंबरचा जो ऑडिट आहे तो डिटेल्ड ऑडिट. फिगर C 5.5 टाइप्स ऑफ एनर्जी ऑडिट. ओके, ते दिलेलं आहे. वॉक थ्रू ऑडिट, इट इज ऑल्सो नोन ॲज स्क्रीनिंग ऑडिट और सिंपल ऑडिट. ओके, वॉक थ्रू ऑडिटला आपण स्क्रीनिंग ऑडिट किंवा सिंपल ऑडिटसुद्धा म्हणतो. वॉक थ्रू इज द सिम्पलेस्ट, क्विकेस्ट अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह, कमी खर्चिक आहे. वॉक थ्रू ऑडिट हे सोपं आहे, फास्ट होण्यासारखं आहे, क्विकेस्ट अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह, कमी खर्चिक आहे. वे ऑफ आयडेंटिफिकेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ एनर्जी सेव्हिंग ऑपॉर्च्युनिटीज. इव्हॅल्युएशन करणे म्हणजे मूल्यमापन करणे. ओके, जनरली देर आर 2 रिसोर्सेस ऑफ डाटा टू परफॉर्म walk through audit, such as operation and maintenance staff collects the data. Operation and maintenance staff collects the data. Serving utility provides this information. Serving utility provides this information. Serving म्हणजे सेवा देत असलेली. ओके, basic information of the energy system in the premises is collected as well. जे काय सामान्य माहिती आहे ऑफ द एनर्जी सिस्टमची, ती प्रिमायसेस म्हणजे आवार, सभोवतालचा आवार, इज कलेक्टेड ॲज वेल.
वॉक थ्रू ऑडिट प्रोसिजर वॉक थ्रू ऑडिट प्रोसिजरमध्ये इन्व्हॉल्व गोष्टी असतात जसे की रिव्ह्यू ऑफ एनर्जी बिल ऑफ द प्रिमायसेस, रिव्ह्यू ऑफ एनर्जी बिल ऑफ द प्रिमायसेस, अदर ऑपरेटिंग डाटा, वॉक थ्रू ऑफ द प्रिमायसेस टू बी फॅमिलियर with the system whose audit is to be done so that inefficient area can be identified. ओके, वॉक थ्रू ऑडिट एखाद्या प्रिमायसेसमध्ये केल्यानंतर जो की तो फॅमिलियर होतो विथ द सिस्टमसोबत, हुज ऑडिट इज टू बी डन सो दॅट ज्याचं की ऑडिट करण्यात येत आहे, हुज ऑडिट इज टू बी डन सो दॅट जसं की इनइफिशियंट एरिया, अकार्यक्षम जो भाग आहे तो आयडेंटिफाय करता येऊ शकेल. ओके, कॅन बी आयडेंटिफाईड. पीपल हॅव मेजर इन्फ्लुएन्स, मेजर म्हणजे मोठा, पीपल हॅव मेजर इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, लोकांवरती एक मोठा प्रभाव आहे ऑन द एनर्जी युसेज. हेन्स दिस ऑडिट पे अटेन्शन टू हॅबिट्स अँड प्रॅक्टिसेस इन्करेजिंग एनर्जी इफिशियंट यूज. ओके, एक्सपेंडिचर्स जमा खर्च फॉर दिस ऑडिट कॅन बी इन्क्लुडेड इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट. ओके, याच्यासाठीचा जो जमा खर्च आहे तो इन्क्लूड केलेला आहे इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्टमध्ये. ओनली मेन इश्यूज आर कवर्ड इन वॉक थ्रू प्रोसिजर. वॉक थ्रू ऑडिट गिव्ज, वॉक थ्रू ऑडिटमधून आपल्याला काय मिळतं पहा, ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ करेक्टिव्ह मेजर्स, एनर्जी कन्झर्वेशन मेजर्स ECMs, एनर्जी कन्झर्वेशन ऑपॉर्च्युनिटीज ECOs, एस्टिमेट ऑफ इम्प्लिमेंटेशन कॉस्ट, एस्टिमेट म्हणजे जमा खर्च ऑफ इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणीचा जो काय खर्च आहे तो एस्टिमेट करता येतो. मेन एरियाज ऑफ ऑपरेशन कॉस्ट सेविंग, सिम्पल पेबॅक पिरियड. ओके, सोपा परतावाचा कालावधी आपल्याला तिथे वॉक थ्रू ऑडिटमधून आपल्याला कळेल. जरी वॉक थ्रू ऑडिट इज नॉट सफिशियंट. ओके, असं असलं तरी वॉक थ्रू ऑडिट हे पुरेसं नाही आहे फॉर फायनल इम्प्लिमेंटेशन ऑफ मेजर्स. इट प्रोव्हाइड्स द नीड ऑफ डेप्थ ऑफ डिटेल्ड ऑडिट. तो सांगतो की कितव्या पद्धतीने अजून डिटेलमध्ये आपल्याला ऑडिट केलं पाहिजे. ऑडिट विच इज मोर इलॅबोरेटिव्ह. ओके, विच इज मोर इलॅबोरेटिव्ह म्हणजे स्पष्टीकरणात्मक ॲज कम्पेअर टू वॉक थ्रू ऑडिट. मग डिटेल्ड ऑडिट, सिलेबस टॉपिक 5.8.2 डिटेल्ड ऑडिट. On this topic, the question is asked in MSBT exam summer 17, winter 18, summer 18. State the difference between walk-through audit and detailed audit. Explain stepwise the detailed energy audit procedure. Detailed audit, it is also known as general audit or in-site energy audit. General म्हणजे सामान्य or in-site म्हणजे साईटवर केलेले ऊर्जेची तपासणी. ओके, डिटेल्ड एनर्जी ऑडिट इज नथिंग बट एक्सपान्शन ऑफ द सिम्पल ऑडिट डिस्कस्ड अबाव. ओके, डिटेल्ड ऑडिट म्हणजेच काय की सिम्पल ऑडिट जे केलं होतं त्याचं डिस्कशन आहे एक्सपान्शन पद्धती म्हणजे मोठ्या पद्धतीमध्ये. दिस मेथड ऑफ ऑडिट ऑल्सो कलेक्ट्स इन्फॉर्मेशन ऑफ सिस्टम ऑपरेशन but in more detailed form as compared to simple audit. Energy conservation measures which were identified in walk-through audit are evaluated in all respect in detail audit. This type of energy audit involves अशा पद्धतीच्या ऊर्जेच्या तपासणीमध्ये काही गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात जसे की कलेक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ डाटा फ्रॉम इन साईट मेजरमेंट्स. ओके, साईटवरच्या मोजमापनावरून डाटा कलेक्शन करायचा आहे आणि त्याला प्रोसेस करायचा आहे. फुल एक्झामिनेशन. ओके, म्हणजे पूर्ण परीक्षण करायचं आहे. फुल एक्झामिनेशन ऑफ द इन्स्टॉल्ड एनर्जी सिस्टम ऑफ बिल्डिंग्स युनिट्स विच विल परमिट टू कंपोज अ थ्रू एनर्जी. ओके, परमिट म्हणजे परवानगी दिलेले, कंपोज म्हणजे रचना करून तयार केलेले किंवा नव्याने तयार केलेले through energy. A sound techno-economical evaluation of one or more energy saving approaches with medium to high investment on specific system after a relevant study.
Auditor collects utility bills of a year or two and analysis in order to find out energy tariff structure for the system under study. Energy usage profile. The energy consumption is disaggregated in different end uses, example heating, cooling, lighting, different process, etc. The different factors that affects the end use are presented and analyzed, example production of service capacity, climate condition, raw material data. Proper metering in the system may perform a major role in this type of audit. Okay, प्रॉपर मीटरिंग जी पद्धत आहे या ऑडिट प्रोसिजरमध्ये तो महत्त्वाचा मोठा रोल याच्यामध्ये प्ले करतो डिटेल्ड ऑडिटमध्ये. इन ॲडिशन टू डाटा प्रोव्हाइडेड बाय युटिलिटी, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जो डाटा प्रोव्हाइड केलेला आहे युटिलिटीकडून, स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन, विशिष्ट ऊर्जेचा वापर इन द सिस्टम इज मीटर्ड. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऊर्जेचा जो काय वापर आहे तो सुद्धा मीटर्ड केला जातो. मीटरिंग ऑफ डाटा ॲट अ सर्टन इंटरवल्स गिव्ह एक्झॅक्ट एनर्जी युटिलायझेशन प्रोफाईल. डाटाचं मीटरिंग केल्यानंतर तो एक्झॅक्ट एनर्जी युटिलायझेशन दाखवतो प्रोफाईल ऑफ द सिस्टम अंडर स्टडी. दिस प्रोफाईल इज अनालाइज्ड. ह्या प्रोफाईलचं विश्लेषण केलं जातं फॉर पॉईंट ऑफ एनर्जी वेस्ट. ऊर्जेच्या वेस्टला लक्षात ठेवून, पॉईंट ऑफ एनर्जी वेस्टला लक्षात ठेवून त्या सिस्टमचं अनालाइज केलं जातं, विश्लेषण केलं जातं. सिस्टम कॅन हॅव व्हेरियस एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न्स. ओके, एखाद्या सिस्टममध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न असू शकतात, ऊर्जेच्या वापराचे नमुने असू शकतात वजा, जसं की शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. These are understood by having a detailed interview of the working staff. हे आपण समजून घेऊ शकतो की विथ डिटेल्ड इंटरव्ह्यू घ्यायचा आहे वर्किंग स्टाफचा ऑफ दॅट पर्टिक्युलर सिस्टम. ओके, त्या ठराविक सिस्टममध्ये जो काम करणारा वर्किंग स्टाफ आहे त्यांच्याकडून इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला त्याची डिटेल माहिती मिळेल जी की समजण्यायोग्य असेल. This type of audit focuses all the most suitable energy conservation measures for the system. अशा प्रकारच्या तपासणीमध्ये एक गोष्ट फोकस केली जाऊ शकते, ऑल दी मोस्ट सुटेबल एनर्जी कन्झर्वेशन. ओके, सर्व सुटेबल एनर्जी कन्झर्वेशन, ऊर्जा बचतीचे सर्व मुद्दे ह्याच्यामध्ये फोकस केले जातील. मेजर्स फॉर द सिस्टम, एखाद्या सिस्टमसाठी. अनदर इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स, दुसरा एक महत्त्वाचा पैलू असा असू शकतो ऑफ द डिटेल्ड ऑडिट इज फायनान्शियल अनालिसिस. ओके, म्हणजे फायनान्शियल अनालिसिस हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे डिटेल्ड ऑडिटमध्ये, आर्थिक विश्लेषण. फॉर इच सजेस्टेड मेजर फायनान्शियल अनालिसिस इज डन ऑन द बेसिस ऑफ. ओके, प्रत्येक सूचनेनुसार आर्थिक जे काय विश्लेषण आहे इज डन, जे केलं जातं ऑन द बेसिस ऑफ इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया, जी काय गुंतवणूक आहे, आणि क्रायटेरिया निकष जो आहे गुंतवणुकीचा निकष डिफाईन्ड बाय कन्झ्युमरकडून डिफाईन केलेला असतो. एस्टिमेट ऑफ इम्प्लिमेंटेशन कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट सेव्हिंग. डिटेल्ड एनर्जी ऑडिट मे बी डिवायडेड इंटू 3 phases, नेमली डिटेल्ड एनर्जी ऑडिट जो आहे तो 3 फेजमध्ये, 3 बाजूंमध्ये किंवा 3 टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. प्री ऑडिट फेज म्हणजे प्री म्हणजे पूर्वी. ओके, पूर्व तपासणीचा एक टप्पा असतो, एक बाजू आहे. ऑडिट फेज तपासणीचा एक बाजू आहे, आणि पोस्ट ऑडिट म्हणजे नंतरचा. द टाईप ऑफ एनर्जी ऑडिट टू बी परफॉर्म्ड डिपेंड्स ऑन ऑन फंक्शन अँड टाईप ऑफ इंडस्ट्री. कोणत्या प्रकारची इंडस्ट्री आहे की त्या इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारचा फंक्शन आहे. डेप्थ टू विच फायनल ऑडिट इज निडेड अँड पोटेन्शियल अँड मॅग्निट्यूड ऑफ कॉस्ट रिडक्शन डिझायर्ड. अशा पद्धतीने डिटेल्ड ऑडिट परफॉर्म केला जातो. नेक्स्ट जो सिलेबस टॉपिक आहे 5.8.3 ऑडिट प्रोसिजर, तपासणीच्या पद्धती. ऑडिट प्रोसिजर पद्धत. एक्सप्लेन विथ फ्लोचार्ट द एनर्जी ऑडिट प्रोसिजर. राईट डिफरंट स्टेप्स ऑफ एनर्जी ऑडिट ऑफ एन इंडस्ट्री. Describe detailed energy audit procedure to be carried out
for an organization? This question is asked in MSBT exam, winter 15, winter 16. This is the energy flow, this is the audit flow chart. We can see here, first point is startup meetings, then analysis of energy use, collecting बेसिक डाटा. ओके, सुरुवातीला मीटिंग स्टार्टअप करायचे आहेत, विश्लेषण करायचे आहेत एनर्जी वापराचे, आणि डाटा बेसिक जो आहे, बेसिक डाटा जो आहे तो कलेक्ट करायचा आहे. ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्च्युअल फील्ड, ॲक्च्युअल फील्डवरती ऑब्झर्वेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ओके, of the data, reporting and action plan for the implementation of saving measures. Okay, figure 5.8.1 flow chart of energy audit procedure. Flow chart for energy audit procedure. First point from flow chart, a startup meeting. In this startup meeting, the procedure starts with a startup meeting. एनर्जी ऑडिट प्रोसिजर आहे ती स्टार्टअप मीटिंगपासून सुरू होते. इट देन नंतर तो कंटिन्युअस अंटिल इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी सेव्हिंग मेजर्स. ओके, नंतर तो इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत होत नाही, अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही एनर्जी सेव्हिंग मेजर्सचे, तिथंपर्यंत तो सुरू राहतो. बी आहे ॲनालिसिस ऑफ एनर्जी यूज. ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण ऑफ एनर्जी यूज, ऊर्जेच्या वापराचा विश्लेषण. आयडेंटिफाय वेअर एनर्जी इज युज्ड. ओके, हे ओळखायचं आहे की जिथं एनर्जी वापरात येते. आयडेंटिफाय वेअर एनर्जी इज युज्ड. इट आयडेंटिफायज द एरियाज ऑन विच द ऑडिट शुड बी कॉन्सन्ट्रेट. It increases awareness of energy expenses and use. Its results of the analysis can be used in the review of management structures and procedure for controlling energy use. C point आहे collecting basic data. When collecting basic data at site, load some of the following important points can be considered. Operating hours, duty cycle, actual power consumed. In operating hours, this can be gathered from plant personnel. It is important to have accurate data. Correct assessment of the equipment's operating hours is very important for energy saving. In duty cycle, machine like large electric motors have varying loads, different machines that require different power. This is the duty cycle. Actual power consumed. Third point is from collecting data, three-phase and single-phase current voltage readings, measurement of kilowatt including power factor, readings of fuel for monthly consumption. This data can be gathered in collecting basic data point. D point from the energy flow audit, observation of actual field. ॲक्च्युअल फील्डचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आफ्टर कलेक्टिंग द बेसिक डाटा, ॲक्च्युअल फील्ड वर्क वी हॅव टू स्टार्ट. ओके, डाटा कलेक्शन केल्यानंतर ॲक्च्युअल फील्डचं जे काम आहे ते स्टार्ट करता येते. वी हॅव टू आयडेंटिफाय एनर्जी प्रोजेक्ट्स. ओके, वी हॅव टू आयडेंटिफाय एनर्जी प्रोजेक्ट्स. ऊर्जेचे जे काय प्रोजेक्ट्स आहेत ते आयडेंटिफाय करावे लागतात. इट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट प्रोसेस वेअर एनर्जी सेव्हिंग कॅन बी डन. याचा अर्थ असा आहे की आपण ओळखलं पाहिजे की एनर्जी सेव्हिंग कुठे करू शकतो, ऊर्जेची बचत कुठे करू शकतो हे ओळखायला आलं पाहिजे. द प्रोसेस मे बी व्हेरी सिम्पल लाईक रिप्लेसमेंट. ही प्रोसेस अतिशय सोपी आहे. लाईक रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड लाइटिंग विथ एनर्जी इफिशियंट लाइटिंग. ओके, जुने जे लाइटिंग आहेत ते रिप्लेसमेंट करण्या इतके सोपे आहेत विथ एनर्जी इफिशियंट लाइटिंग, ऊर्जा कार्यक्षम लाइटिंग सोबत. ठीक आहे, आणि द प्रोसेस मे बी कॉम्प्लिकेटेड. ओके, ही प्रोसेस जी आहे ती कॉम्प्लिकेटेड सुद्धा आहे. लाईक इन्स्टॉलेशन ऑफ ए कोजनरेशन प्लांट. कोजनरेशन प्लांट इन्स्टॉलेशन करण्या इतकी ही प्रोसेस कॉम्प्लिकेटेड सुद्धा असू शकते. द मेन थिंग इज टू कॉन्सन्ट्रेट ऑन मेजर एनर्जी युजर्स अँड एरियाज. ओके, ह्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॉन्सन्ट्रेट करते, लक्ष केंद्रित करते ऑन मेजर एनर्जी, मोठे एनर्जी युजर्स जे आहेत आणि एरिया जो आहे तो
याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट केला जातो. ऑलवेज अप्लाय 80-20 रूल्स. इट मीन्स कॉन्सन्ट्रेट ऑन ऑपॉर्च्युनिटीज दॅट रिक्वायर 20% इनपुट अँड गिव्स 80% ऑफ दी सेविंग. ओके, अशा नेहमी 80-20चा रूल तिथे अप्लाय केला जातो. त्याचा अर्थ असा आहे की कॉन्सन्ट्रेट ऑन ऑपॉर्च्युनिटी, ज्या संधी आहेत रिक्वायर की तिथे 20%च फक्त इनपुट लागतो आणि 80% तिथं आपल्याला सेविंगचा आउटपुट मिळतो. ओके, आफ्टर फाइंडिंग दिस ऑपॉर्च्युनिटी, या संधी शोधल्यानंतर स्पेंड मोर टाईम ऑन दॅट हॅव्हिंग शॉर्टर पेबॅक पिरियड्स. ओके, मग तिथे टाईम स्पेंड करा, टाईम खर्च करा या गोष्टींवरती की जिथे शॉर्टर पेबॅक पिरियड असेल. शॉर्टर म्हणजे कमी, पेबॅक म्हणजे परतावाचा कालावधी. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे एनर्जी फ्लो ऑडिटमधला कॉस्ट बेनिफिट्स अनालिसिस ऑफ द डाटा. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ओके, म्हणजे फायद्याचा विश्लेषण करायचं आहे. नाव we have to make an analysis for the observed energy conservation opportunities. The analysis should be in terms of the cost of carrying out that projects versus the benefits that can be earned. Okay, याचा अर्थ असा आहे की द ॲनालिसिस शुड बी डन इन टर्म्स ऑफ कॉस्ट. ओके, जे विश्लेषण आहे ते कॉस्टच्या टर्म्समध्ये केलं पाहिजे. ऑफ कॅरिंग आउट दॅट प्रोजेक्ट, जो काय प्रोजेक्ट आपण कॅरी आउट करतोय तो, वर्सेस द बेनिफिट्स दॅट कॅन बी अर्न्ड. ओके, च्या विरुद्ध की आपण जो फायदा मिळवतोय, बेनिफिट्स दॅट कॅन बी अर्न मिळवणार आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल रिप्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट. एक इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल रिप्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वन. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो ब्लास्ट आहे त्याला रिप्लेस करायचा इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट सोबत. वी हॅव टू फाइंड द कॉस्ट फॉर द इन्स्टॉलेशन. आपण त्या इन्स्टॉलेशनसाठी कॉस्ट फाइंड आउट केली पाहिजे. पेबॅक पिरियड म्हणजे परतावाचा कालावधी, त्याचा परतावाचा कालावधी. अँड द बेनिफिट्स दॅट वी गेन्ड, आणि जो काही फायदा आपल्याला मिळणार आहे, लाईक इल्युमिनेशन लेवल युझिंग इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट. ओके, हे छोटंसं एक्झाम्पल आहे की जिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्लास्ट जे होते पूर्वीचे त्याची किंमत आणि नवीन इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट जे आहेत ते इन्स्टॉल केल्यानंतरचा पेबॅकचा पिरियड जो आहे, म्हणजे त्याचा परतावा, त्याचा जो काय फायदा आहे तो आपल्याला रिटर्नमध्ये मिळणार आहे. ओके, ॲज कम्पेअर टू इल्युमिनेशन लेवल युझिंग इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट. इल्युमिनेशन लेवल आपल्याला जो मिळणार आहे त्याच्याशी कम्पेअर करून आपण तो कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करता आला पाहिजे. इन अ नेट पॉझिटिव्ह बेनिफिट फ्रॉम द प्रोजेक्ट इज ऑब्झर्वड देन अँड देन ओनली वी कॅन थिंक फॉर दिस प्रोजेक्ट. ओके, असं याचे जे काही नेट पॉझिटिव्ह बेनिफिट्स आहेत आपण ऑब्झर्व करू शकतो. देन अँड देन ओनली वी कॅन थिंक, आपण जर विचार केला फॉर दिस प्रोजेक्ट, या प्रोजेक्टसाठी विचार केला तरच. नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी फ्लो ऑडिट प्रोसिजरमधला रिपोर्टिंग. आफ्टर द कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केल्यानंतर वी हॅव टू मेक रिपोर्ट. आपण एक रिपोर्ट केला पाहिजे ऑफ द टोटल ॲनालिसिस. ओके, सर्व विश्लेषणावरती एक रिपोर्ट केला पाहिजे. डन फ्रॉम स्टार्टिंग ऑफ द मीटिंग. ओके, मीटिंगच्या स्टार्टिंगपासून आपण तिथे रिपोर्ट केला पाहिजे. वी हॅव टू सबमिट द डिटेल्ड रिपोर्ट. देन वी हॅव टू टेक सँक्शन ऑफ दॅट रिपोर्ट फ्रॉम फायनल ऑथॉरिटी. आणि आपण तो रिपोर्ट केल्यानंतर फायनल ऑथॉरिटीकडून तो सँक्शन केला पाहिजे. लास्ट पॉईंट जो आहे एनर्जी फ्लो प्रोसिजरमधला, फ्लो चार्टमधला ॲक्शन प्लॅन फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ सेविंग मेजर्स. ओके, सेविंग मेजर्स जे आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी ॲक्शन प्लॅन काय करायचं आहे पहा. आफ्टर पासिंग द रिपोर्ट ऑफ कॉस्ट बेनिफिट प्रोजेक्ट अँड ॲक्शन प्लॅन शुड बी डेव्हलप्ड टू इम्प्लिमेंट द आयडेंटिफाईड ऑपॉर्च्युनिटीज. प्रायोरिटी ऑफ द प्रोजेक्ट मस्ट बी कन्सिडर्ड. प्रोजेक्टला तिथे प्राधान्य दिलं पाहिजे, कन्सिडर तिथं केलं पाहिजे. ऑल द मेजर स्टेप्स मस्ट बी इन्क्लुडेड इन द ॲक्शन प्लॅन फॉर द प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ द कॉस्ट बेनिफिट प्रोजेक्ट. सर्व जे काय मोठे स्टेप्स आहेत मस्ट बी इन्क्लुडेड त्याच्यामध्ये असलं पाहिजे इन द ॲक्शन प्लॅनमध्ये फॉर द प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, योग्य त्या अंमलबजावणीमध्ये ऑफ द कॉस्ट बेनिफिट प्रोजेक्ट. ॲज वेल ॲज ऑल द पीपल रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोजेक्ट मस्ट बी इन्क्लुडेड in the action plan. Moreover, a plan for monitoring and results must be there for the fruitfulness of the identified opportunities. Okay, fruitfulness म्हणजे फलदायक, आयडेंटिफाईड ऑपॉर्च्युनिटीज तिथे संधी शोधता आल्या पाहिजेत.
In this way, we have studied syllabus topic 5.8, energy audit procedure. In that walkthrough audit and detailed audit, we have studied in details. And syllabus topic 5.8.3, audit procedure. Keep in mind, this is the flowchart of energy audit procedure. First step is startup meeting, analysis of energy use, collecting basic data, observation of actual field, cost benefit analysis of the data, reporting, and then action plan for the implementation of the saving measures. We have studied in details. In next video, we will going to study syllabus topic 5.9, payback period. Okay. So for next video, next lecture, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.